च्या हवाल्याने कळतंय सांगली, भिवंडी, सातारा आणि दक्षिण मध्य मुंबई या 4 जागांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही असं देखील सूत्रांच्या हवाल्याने कळतंय। सांगली, दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी ठाकरे गट आग्रही आहे असंही सूत्रांच्या हवाल्याने कळत आहे। तर भिवंडी, सातारा जागेच्या मागणीवर शरद पवार गट ठाम आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे। तर मवियामध्ये 4 जागांवरचा तिढा कायम असल्याचं चित्र आहे। सिल्वर ओकवरील मवियाची बैठक पुन्हा निष्फळ ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली। अधिकची माहिती आपल्याला रुपाली बडवे देत आहेत। रुपाली, मवियामध्ये त्या 4 जागांवरचा तिढा कायम आहे, काय चित्र आहे सध्या मवियामधलं? नक्कीच आपण पाहत आहोत की खरं तर निवडणुका तोंडावरती आल्या तर मात्र अजूनही काही जागा आहेत त्याच्यावर तिढा अजूनही कायम आहे। बैठका चालू आहेत, बैठकांचं सत्र सुरू आहे, मात्र तोडगा काही निघायला तयार नाहीये। काल देखील सिल्वर ओक शरद पवार यांच्या या निवासस्थानी 1.5 तास महाविकास आघाडीची बैठक झाली, मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघालेला नाहीये। खास करून आपण बघितलं तर सातारा आणि भिवंडी ही जी जागा आहे त्या ह्या 2 जागेसाठी म्हणून राष्ट्रवादी आग्रही आहे। शरद पवार गटाचं असं म्हणणं आहे ही जागा या ठिकाणी आमची ताकद आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही आमची उमेदवारी देऊ, आमचे उमेदवार जाहीर करू। दुसऱ्या बाजूला आपण बघतो की दक्षिण मध्य मुंबई आणि सांगलीसाठी खरं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत, मात्र त्याच ठिकाणी काँग्रेसचा देखील दावा आहे। काँग्रेसचं असं म्हणणं आहे की दक्षिण मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड तर सांगलीसाठी दुसरा एक उमेदवार जो आहे तो आमच्यासाठी खरं तर महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला उमेदवारी जाहीर करायची आहे, मात्र आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आता मी ती मागे घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका ठाकरे गटाने मांडलेली आहे। आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने या 4 जागांवरती अजूनही तोडगा निघालेला नाहीये, याच्यावरती पुन्हा बैठक होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच जागांच्या संदर्भात याच्यापूर्वी सुद्धा सिल्वर ओकला 3 तासांची बैठक झालेली होती, मात्र त्या बैठकीत सुद्धा काही तोडगा निघालेला नव्हता। आणि आताही आपण पाहत आहोत की आताही बैठकांचं सत्र चालू आहे, त्यामुळे आता मवियाकडून काय तोडगा काढला जातो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। रुपाली, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।